तो कधी न मागे हटला. तुम्ही कुठंही टाका खटला, पण आता मर्द मराठा पेटला. तुम्ही कुठंही. तर मराठा आंदोलकांसाठी आता ऍडव्होकेट सतीश माने शिंदे हे कायदेशीर लढाई लढणार आहेत. सतीश माने शिंदे यांनी ही माहिती दिली. माने शिंदे किला कोर्टासमोर आर्यांची बाजू मांडणार आहेत. त्यांनी याआधी वेळोवेळी सेलिब्रिटींची बाजू मांडली आहे. तर हे सतीश माने शिंदे कोण आहेत तेच आता आपण बघूया. 56 वर्षांचे सतीश माने शिंदे हे मूळचे धारवाडचे आहेत. त्यांनी मुंबईतच लॉचं शिक्षण घेतलं आणि इथंच वकिली सुरू केली. सतीश माने शिंदे हे नाव हाय प्रोफाईल सेलिब्रिटी प्रकरणांसाठी काही नवं नाही. त्यांनी याआधीही बॉलिवूडमधल्या अनेक स्टारची बाजू मांडली आहे कोर्टात. पण त्यांच्या करिअरला खरी जी काही कलाटणी असते ती मिळाली ती संजय दत्त प्रकरणामुळे. 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात आपला युक्तिवाद मांडण्यासाठी संजय दत्तनं एक वकिलांची मोठी फौज आपल्या मदतीला घेतली होती. या वकिलांच्या फौजेत सतीश माने शिंदेंचंही नाव होतं. अति गंभीर आरोप असतानाही माने शिंदे यांनी संजय दत्तला जामीन मिळवून दिला होता. त्यानंतरच हाय प्रोफाईल प्रकरणात हमखास न्याय मिळवून देण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणून सेलिब्रिटी लोक माने शिंदेंकडे येऊ लागले. 2002 मध्ये मद्यसेवन करून गाडी चालवल्या प्रकरणात सलमान खानवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात माने शिंदेच वकील होते आणि त्यांनी सलमानला जामीनही मिळवून दिला होता. अगदी अलीकडचं प्रकरण घ्यायचं झालं तर रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांचं नाव घेता येईल. सुशांत सिंह आत्महत्येनंतर या दोघांनाही ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अटक केली होती. या दोघांची बाजू मांडली सतीश माने शिंदेंनी आणि दोघांनाही जामीन मिळाला. सतीश माने शिंदे पालघर प्रकरणातही विशेष सरकारी वकील आहेत. आता मुद्दा येतो, तुम्ही विचाराल की सतीश माने शिंदेंच्या या हाय प्रोफाईल एंट्रीचं राज काय. हाय प्रोफाईल प्रकरण हाताळण्यासाठी तुमच्याकडे तसा ऍक्सेसही हवा, तुमच्याकडे तसे कॉन्टॅक्ट्स हवेत. म्हणजे तुम्ही दिग्गज वकिलाकडे काम केलं तर ते तिथं तुम्हाला मोठमोठी प्रकरणं मिळू शकतात. तिथं तुमचे कॉन्टॅक्ट्स मिळू शकतात, तयार होऊ शकतात. सतीश माने शिंदेंनाही असंच मार्गदर्शन मिळालं. देशातले सुप्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1983 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी जवळपास 10 वर्ष जेठमलानी यांच्यासोबत काम केलं. याच काळात त्यांनी फौजदारी कायद्याचा कीस पाडला. अक्षरशः नेते, अभिनेते आणि इतर बड्या मंडळीची प्रकरणं हाताळली. सेलिब्रिटी वकील असलेल्या सतीश माने शिंदे यांची फीस ही तेवढीच तगडी आहे. बॉलिवूड लाईफच्या एका रिपोर्टनुसार माने शिंदे एखादी केस लढत असतील तर त्यासाठी दिवसाला 10 लाख रुपये शुल्क आकारतात. म्हणजे 10 लाख त्यांची दिवसाची फीस आहे. एवढी दणकावून फी घेत माने शिंदे सेलिब्रिटी लोकांना न्याय मिळवून देतात. माने शिंदे यांच्या वकिलीचे काही किस्से तुम्ही ऐकले असतील, वाचले असतील तर ते तुम्ही आम्हाला. स्वर्गीय श्री राम जेठमलानी जी को आप कितना श्रेय देते हैं और आज भी वो कितना आपके साथ. श्री राम भी हमारे पिता है, श्री राम भी हमारे भगवान है. उसके वजह से मुझे ये यहाँ पे आश्रय मिला है. घर का अगर सपोर्ट की बात करें तो कैसा. देखिए, जब मैं बम्बई आया मेरे पास एक कौड़ी भी नहीं और मेरे पिताजी मेरा हालत देखे महीने में 300 रुपया वो पॉकेट मनी भेजते उस वक्त. बैक पेंशन हुआ करते थे आपको. हाँ, मेरा आप सुधर जाएंगे तो निकाल लिया जाएगा. मैं बैक पेंशन था. सर कोर्ट रूम में तो आप बहुत आर्ग्यूमेंट करते हैं, सर बहुतों को चुप कराते हैं, घर पे चुप हो जाते. देखिए, मैं 2 जनों के साथ झगड़ा नहीं करता हूँ. अच्छा. 2 जनों के साथ आर्ग्यूमेंट भी नहीं करता. वो है ए लेडी एंड द जज. उनके साथ कभी आप झगड़ा नहीं करो, कभी गुस्से से बात नहीं करो, नुकसान आपका ही हो सकता है. कि एक इतना बड़ा लॉयर जिसकी फीस की भी चर्चा खबर बन जाती है, उसका असली जो व्यक्तित्व है वो क्या है और वो कैसा है. जब भी मैं वॉकिंग करता हूँ कोर्ट से, अगर गरीब आदमी हो या बड़ा बट सबसे बड़ा इंडस्ट्रियलिस्ट हो, मैं पहली प्रेफरेंस गरीब आदमी को देता हूँ. क्योंकि एक दिन मैं भी गरीब था, आज भी वही स्थिति है. क्योंकि मेरे मदर जो रहते हैं धारवाड़ में, वो तो 3 बेडरूम का घर है और अगर हम लोग सब इकट्ठा हो जाएंगे तो स्थिति वही होगी कि आप जमीन पे सो जाओ, वही नीचे बैठ के खाना खाओ. मुझे गुस्सा तो बहुत कम आता है, मार्केटिंग कॉल्स बहुत आते हैं, फिर भी मैं चिढ़ता नहीं हूँ, मुझे गुस्सा नहीं आता है. मैंने आपको गुस्से में आपका एक इंटरव्यू देखा है, गुस्से वाला. आप इरिटेट हो गए. नहीं, वो अकेले था आपका.
जो भी मैंने आज बोला है मैंने नहीं देखा सर। मैंने कहीं देखा। संजय दत्त से लेकर आर्यन खान का केस लड़ने वाले देश के सबसे बड़े क्रिमिनल लॉयर सतीश मान शिंदे का एक खास इंटरव्यू देखिए लॉ स्ट्रीट भारत की पेशकश द लेजेंडरी लॉयर में 31 जुलाई सुबह 9:30 बजे सिर्फ लॉ स्ट्रीट भारत पर। Extreme proud privilege today to welcome none other than Shri Satish Mane Shinde ji. Thank you so much, sir, for joining us. Nice meeting you. Thank you very much. Ladies and gentlemen, Shri Satish Mane Shinde ji is a well-known criminal lawyer. He's a high-profile lawyer who has solved cases for politician, actors as well as celebrities. He has managed many high-profile cases like the 1993 Mumbai blast of Sanjay Dutt and various cases for actor Salman Khan. He defended both the superstars and also proved to be a go-to man for both of them. He was born in Dharwad city of Karnataka. He completed schooling locally from his hometown and then did graduation in law from the Karnataka University of Law. Recently, he also represented Riya Chakrabarti. Satish Mane Shinde started his career in 1983 when he came to Mumbai and started an internship under the celebrated criminal lawyer late Shri Ram Jethmalani ji. Thank you so much, sir, for joining. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर त्याची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील सतीश माने शिंदे यांना नियुक्त करण्यात आलं. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने आर्यन खानवर दाखल केलेल्या आरोपांबद्दल न्यायालयासमोर माने शिंदे आर्यनची बाजू मांडणार आहेत. त्यांनी याआधी बॉलिवूडमधल्या ड्रग्ज प्रकरणात सापडलेल्या अनेकांचीच बाजू मांडली. कोण आहेत हे सतीश माने शिंदे? चला जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. एनसीबीने शनिवारी मुंबईच्या किनारपट्टीवर कॉर्डेलियाच्या एम्प्रेस क्रूज जहाजावरील एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला. त्यानंतर या प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. तपासकर्त्यांनी आरोप केला की त्यांनी आरोपींकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या 22 गोळ्या सोबतच 1.33 लाख रुपये जप्त केलेत. आर्यन खानला रविवारी मुंबई कोर्टाने कोठडी सुनावली. त्याची बाजू आता ज्येष्ठ वकील सतीश माने शिंदे मांडणार आहेत. सतीश माने शिंदे हे हाय प्रोफाईल प्रकरणांसाठी काही नवे नाहीत. त्यांनी याआधी देखील बॉलिवूडमधल्या अनेक स्टार्सची बाजू मांडली आहे. 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या गटात सतीश माने शिंदे हे देखील होते. अतिगंभीर आरोप असूनही त्यावेळी माने शिंदे यांनी संजय दत्तला जामीन मिळवून दिला होता. त्यानंतर माने शिंदे हे सर्व हाय प्रोफाईल प्रकरणांसाठी देशातले सर्वात प्रसिद्ध वकिलांपैकी एक ठरले. 2002 मध्ये सलमान खानवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांप्रकरणीही त्याची बाजू मांडत माने शिंदे यांनी त्याला जामीन मिळवून दिला होता. तर सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात देखील अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांची बाजू देखील माने शिंदे यांनीच मांडली होती. सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर या दोघांनाही ड्रग्ज प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने अटक केली होती. या दोघांनाही नंतर जामीन मंजूर करण्यात आला. सतीश माने शिंदे हे पालघर जमावबळी प्रकरणात विशेष सरकारी वकील आहेत. प्रसिद्ध दिवंगत वकील राम जेठमालानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1983 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी जवळपास 10 वर्ष जेठमालानी यांच्यासोबत काम केलंय. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.